मी मारुती राम रायलवाड. मी एक एसटी सेवानिवृत्त कर्मचारी आहे. आमच्या प्रमुख मागण्या होत्या की आम्ही जेव्हा सेवानिवृत्त झालं तेव्हापासून आम्हाला एक वेतन वाढ आहे म्हणून एक NEPP आमच्या दिल्या जाते. ते NEPP जवळपास आम्हाला 6 वर्षापासून प्रलंबित ठेवले उपमहाप्रबंधक नांदेड यांनी. तर या मागण्यासाठी आम्ही 5 जण आजपासून उपोषणाला बसले आहोत. आमच्या मागण्या पूर्ण मागण्या होईपर्यंत आम्ही मागण्या सांगतो ना. मागण्या आहेत NEPP मिळण्याबाबत, वेतन वाढ होते आम्हाला एक वेतन वाढची एक NEPP असते आमच्याकडे, ते NEPP मिळण्याबाबत, आणि एक मेडिकल कार्ड असतं आमच्याकडे MRS कार्ड फॅमिली पेन्शनरचं, ते मेडिकल कार्ड मिळण्यासाठी या 2 मागण्यासाठी आजपासून आमरण उपोषणाला आम्ही 5 जण बसलेले आहोत. जवळपास आम्ही 30 ते 32 वर्ष सेवा आम्ही केलेली आहे. 5 जण बसतात. ओके. त्या अगोदर काय निवेदन वगैरे काय? या अगोदर जवळपास आम्ही 10 ते 15 निवेदन वेळोवेळी दिलं होतं. त्या निवेदनाला BSNL कसल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही. त्यामुळं आम्हाला आज नाईलाजानं हे आमरण उपोषणाला बसायची वेळ आली. फक्त अधिकाऱ्याला किंवा संबंधित अधिकाऱ्यांना विभागाला आपलं काय म्हणणं असणार आहे, काय आव्हान असणार आहे, काय सांगणार आहात? आम्हाला एकच विनंती आहे की आपल्या माध्यमातून लवकरात लवकर आमचे NEPP करून द्यावे, मेडिकल करून द्यावे, अशी आमची एक माध्यमातून विनंती आहे. मी श्याम जाधव, उपाध्यक्ष AIBDP महाराष्ट्र सर्कलचा आहे. माझ्या संघटनेच्या वतीनं आज आमच्या BSNLचे ST बांधव आमरण उपोषणासाठी न्यायिक मागण्यासाठी इथं बसलेले आहेत. त्या उपोषणाला ST बांधवाच्या उपोषणाला महाराष्ट्राच्या वतीनं उपाध्यक्ष या नात्यानं मी संपूर्ण माझे सर्व पदाधिकारी मी सशर्त त्यांना पाठिंबा देत आहे. हा अन्यायग्रस्त इथल्या नांदेड येथील प्रशासनाकडून होत आहे. सातत्यानं त्याच्याकडे दखल घेतली जात नाही. दिलेल्या निवेदनाचं केराची टोपली म्हणून बाजूला टाकली जाते. हा अन्याय किती दिवस आम्ही सहन करायचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला हक्काच्या न्यायासाठी जे संविधानामध्ये जी तरतूद केलेली आहे त्याच्यावर हा अन्याय होतो. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्व बांधव इथे जे आमचे 6 बांधव इथे उपोषणाला बसले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आलेले आहेत. धन्यवाद. आम्ही भूमिका एवढ्या पुढे तीव्र करू. आमचे महाराष्ट्रातले अनेक जिल्ह्यातले पदाधिकारी इथं येतील आणि आमचे जे रिटायर संघटनेतले जे अनेक सभासद आहेत ते सुद्धा इथं येऊन उपोषणाला त्यांना साथ देतील. आणि मीडियाच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून, लेखी निवेदनाच्या माध्यमातून आम्ही हा जो संघर्ष आहे हा उपोषण तीव्र करू. काय वाटतं की आजपर्यंत याला न्याय भेटला नाही याला काय कारण असतं? याला कारण प्रशासन कारण आहे. इथलं जे प्रशासन सुस्त प्रशासन आहे, त्यांना ST बांधवासाठी न्याय द्यायचा नाही आणि विनाकारण तो विलंब त्यांनी करत आहे. असा विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांची जे झोपेचं सोंग घेतलेले त्या झोपेच्या सोंगेतून त्यांना आम्हाला बाहेर काढायचंय. आमचा AIBDचा मी महाराष्ट्र संघटन सचिव आहे. पूर्ण महाराष्ट्राचे आमचे AIBDचे पूर्ण या उपोषणाला सपोर्ट आहे. मला एवढं सांगावं लागेल की शासनाला याच्या जातीचं आणि NEPPचं जे टाइम बाउंड परमिशन आहे त्याचं आणि जातीचं काही संबंध नाही. पण हे जाणून बुजून प्रशासन हे आमचं चाल ढकल करून आम्हाला हे प्रमोशन देत नाही. दुसरी गोष्ट, आमचं जे मेडिकल कार्ड आहे त्यांच्याकडे दिलेलं आहे त्यांना एकतर वापस करा, नाही तर आम्हाला मेडिकल सुविधा द्या असं सांगितलं तरी नाही. आणि यांना शासनाला मी वारंवार पत्र व्यवहार सुद्धा केलेले आहे. त्यासाठी शासन आमचे दुर्लक्ष करत आहे. त्यासाठी नाईलाज असतो आम्ही या उपोषणाला बसलेले आहे. त्यासाठी आम्हाला AIBD कडून आमचं पुरा महाराष्ट्रभर यांना सपोर्ट आहे. आपल्या निवेदनामध्ये जातीचा उल्लेख केलेला आहे, त्याचं काय काय? ते नेहमी सांगतात की बाबा जातीचं जे सर्टिफिकेट आहे ते महाराष्ट्रामध्ये ते मागतात की व्हेरिफिकेशन नाहीये, पण त्याचं आणि या टाइम बॉम्ब प्रमोशनचं काही संबंध नाही. आणि हे फक्त महाराष्ट्रामध्ये, दुसऱ्या स्टेटमध्ये कुठंच नाहीये. त्यासाठी हे जाणून बुजून आम्हाला त्रासदायक म्हणून हे करत आहेत. शासनाला हे काही जर झालेत उद्या शासन जबाबदार राहील. संघटना आज तर पहिला दिवस आहे. समजा यांनी जर आपलं मान्य न्याय करत असेल तर पुरा महाराष्ट्राबद्दल आम्ही सगळे पदाधिकारी इथं बोलून शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करू आणि अमरण उपोषण करू आम्ही.